हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? आज आपण 10वीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यासंदर्भात बोलणार आहोत. 10वीच्या प्रश्नपत्रिकेला ॲक्टिव्हिटी शीट असंही म्हणतात. बघूयात आपण आता यामध्ये सेक्शन 1 त्यामध्ये लँग्वेज स्टडी हा प्रश्न असतो आणि त्याला 10 गुण असतात. इट कॅरीज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1A याला डू ॲज डायरेक्टेड म्हणजे आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले असतात आणि 6 प्रश्नांपैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे असतात. 6 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. आता बघूयात आपण एक एक. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये पहिला प्रश्न असतो उपप्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे 4 शब्द दिलेले असतात. या 4 शब्दांमध्ये प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर गाळलेलं असतं. One alphabet is missing and you have to write the correct alphabet to make the word meaningful. मग 4 अल्फाबेट प्रत्येक याच्यामध्ये एक याप्रमाणे जर लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतात. प्रश्न काहीच अवघड नाही आहे हा. फक्त आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड, शांत चित्तानं थोडासा विचार करून लिहायचं. तुम्ही जर पुस्तक व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुम्हाला हे गुण अगदी सहजगत्या मिळतात. त्याच्यात काहीच अवघड नाही आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. क्वेश्चन नंबर 1A मध्ये दुसरा प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यामध्ये परत 2 प्रश्न असतात. मग त्याच्यामधला पहिला जो प्रश्न असतो ते 4 शब्द दिलेले असतात आणि 4ही शब्द वेगवेगळ्या अल्फाबेटपासून सुरुवात होणारे दिलेले असतात. मग याला अल्फाबेटिकली अरेंज करणं त्या मानानं खूप सोपं आहे. कसं? मग एचा शब्द असेल, नसेल तर मग बी पासून सुरू होणारा शब्द असेल, नसेल तर सी पासून सुरू होणारा शब्द असेल, असं हे तुमच्या लक्षात येतं. मग याला जर अरेंज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ए न सुरू होणारा शब्द आधी लिहा, त्याच्यानंतर बी न सुरू होणारा लिहा, त्याच्यानंतर सी न सुरू होणारा लिहा. असं करीत करीत समजा ए बी सी डी अल्फाबेटपासून सुरू होणारे शब्द जर नसतील तर त्याच्या पुढच्या अल्फाबेटनं सुरू होणारे शब्द असतील. आपल्याला जर बाराखडी माहीत असेल, अल्फाबेट जर माहीत असतील तर हे करणं हे काही फार अवघड गोष्ट नाही. आता त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, मग हे जे 4ही शब्द असतात हे 4ही शब्द एकाच अल्फाबेटनं सुरू होणारे असतात. मग अशा वेळेस काही विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ होतो. आपल्याला जर करेक्ट इन्फॉर्मेशन असेल तर हा गोंधळ अजिबात उडत नाही. 4ही शब्द एकाच अल्फाबेटपासून सुरू होणारे जर असतील तर मग अशा वेळेस प्रत्येक शब्दाचं दुसरं अल्फाबेट काय आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग पहिल्या अल्फाबेटला आपण सोडूनच द्यायचं आणि दुसरा अल्फाबेट काय आहे याकडे बघायचं. मग समजा दुसरा अल्फाबेट ए असेल, बी असेल, सी असेल, काय जे असेल ते असेल. मग त्या प्रमाणात ABCD मधला A to Z पर्यंतचं जे पहिलं अल्फाबेट असेल तो शब्द अगोदर घ्यायचा, त्याच्यानंतर दुसरा शब्द घ्यायचा, त्याच्यानंतर तिसरा आणि त्याच्यानंतर चौथा. अर्थात पहिला अल्फाबेट तर आपण लक्षातच ठेवायचा, कारण प्रत्येक शब्दाचे पहिले अल्फाबेट सारखेच आहेत. मग आपण कशावरून अल्फाबेटिकली अरेंज करायचं तर दुसऱ्या अक्षरापासून
you should be really conscious about the second alphabet of every word. हे मात्र लक्षात ठेवायचं. तिसरा प्रश्न आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. ह्या 2 प्रश्नामध्ये काय दिलेलं असतं की 2 पैकी एक प्रश्न जो असतो तो एखादा साधं वाक्य असतं. मग त्या साध्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर योग्य विराम चिन्हांचा वापर करून ते वाक्य पुन्हा लिहायचं असतं. आता योग्य विराम चिन्हे म्हणजे काय, तर ज्याला आपण मार्क्स ऑफ पंक्च्युएशन असं म्हणतो किंवा पंक्च्युएशन मार्क्स असं म्हणतो. फुल स्टॉप असेल, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, डायरेक्टचे जे इन्व्हर्टेड कॉमाज असतात, हे सगळं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं वाक्य तर एकदम साधं असतं. काही अल्फाबेट आपल्याला कॅपिटलमध्ये पण घ्यावं लागतं. एखाद्याचं नाव असेल किंवा वाक्याच्या सुरुवातीचा जर शब्द असेल तर त्याचं अक्षर हे पहिलं अल्फाबेट हे कॅपिटल घ्यायला पाहिजे. तर हे झालं पंक्च्युएट द फॉलोइंग मधल्या पहिल्या प्रश्नाचं. त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न असतो. मग तो दुसरा प्रश्न काय आहे, तर एखाद्या वेळेस तुम्हाला एखादं डायरेक्टचं वाक्य देतात. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट जसं आपण शिकलेलो आहोत तर त्या प्रमाणात डायरेक्टचं वाक्य देतात. मग त्यामध्ये तुम्हाला योग्य ठिकाणी कॉमा, इन्व्हर्टेड कॉमास, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप हे असं घेऊन ते वाक्य पूर्ण करायचं असतं. याला म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग या प्रश्नाला 2 गुण आहेत. त्यानंतर आहे चौथा प्रश्न, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. जो काही शब्द दिलेला असेल, म्हणजे असं गृहीत धरा की एक मोठा शब्द आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः 7 ते 10 अल्फाबेट्स आहेत, असा शब्द आहे. मग अशा शब्दामधून तुम्हाला काय करायचं आहे की कमीत कमी 3 अल्फाबेट असणारा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. म्हणजे ते अल्फाबेट्स कुठून काढायचे, दिलेल्या शब्दामधूनच अल्फाबेट्स घ्यायचे. कमीत कमी 3 घ्यायचे, जास्तीत जास्त मग तुम्ही किती पण घेऊ शकता. मग असे तुम्हाला किती शब्द तयार करायचे, 4 शब्द तयार करायचे, 4 वर्ड्स. आणि ते सुद्धा कसे मिनिंगफुल वर्ड्स असले पाहिजेत. याला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे, या 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक वेब दिल्या जाईल, ज्याला आपण जाळं म्हणतो. ते वेब दिल्या जाईल आणि त्या वेबमध्ये एक सेंट्रल वर्ड असेल. अ की वर्ड विल बी गिवन टू यू. आणि त्या शब्दाशी निगडीत तुम्हाला दुसरे शब्द लिहायचे. उदाहरणार्थ सांगतो. आता एक असा प्रश्न आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स एज शोन इन द एक्झाम्पल. एक शब्द दिलेला आहे, तो की वर्ड आहे वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. आणि त्याला एक उदाहरण म्हणून कूल हा शब्द दिलेला आहे, COOL. आता कूल हे काय आहे, तर कूल हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे एक आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की वॉटर या शब्दाशी निगडीत आपल्याला इतर 4 ॲडजेक्टिव्हज लिहायचे, विशेषण लिहायचे. म्हणजे एक जर कूल दिलेला आहे तर ते तर सोडून द्यायचं, त्याला सोडून दुसरे 4 लिहायचे. मग आता काय काय असेल, उदाहरणार्थ वॉटर, वॉटरशी निगडीत आहे क्लीन, त्याच्यानंतर आहे डर्टी, त्याच्यानंतर आहे हॉट आणि त्याच्यानंतर आहे प्युअर. आता हे मी एक उदाहरणादाखल सांगत आहे. याला सोडून तुम्ही अजूनही तुमच्या मनानं वेगळं असं लिहू शकता. जरुरी नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला ॲडजेक्टिव्ह विचारतील. एखाद्या वेळेस तुम्हाला नाऊन विचारतील, तर ते तुम्हाला नाऊन कळालं पाहिजे की अरे हे एक्झाम्पल नाऊनचं आहे. मग दिलेल्या शब्दाशी निगडीत आपल्याला नाऊन लिहायला पाहिजे 4. एखाद्या वेळेस तुम्हाला ॲडव्हर्ब विचारल्या जाईल,
जर कीवर्ड एखादा दिला असेल आणि त्याला एक्झाम्पल म्हणून त्याला डिस्क्राईब करण्यासाठी ॲडवर्ब दिलेला असेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी एखादा ॲडवर्ब दिलेला असेल तर इतर तुम्हाला त्याच्याशी निगडीत ॲडवर्ब्स लिहावे लागतील. तर हे मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवून लिहावं लागेल. आणि त्याच्यामधला शेवटचा प्रश्न असतो की कंप्लीट द वर्ड चेन. आता कंप्लीट द वर्ड चेन म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस एखादं नाऊन दिलं जाईल, एखादा ॲडजेक्टिव्ह दिला जाईल, तर याच्याशी निगडीत आपल्याला वर्ड चेन लिहायची. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो कसं असतं ते वर्ड चेन. आता रोड हा शब्द आहे, ROAD. रोड इज अ नाउन. त्या शब्दाची जात काय आहे, तर ते नाम आहे. मग आता काय करायचं की ROAD, डी हे शेवटचा अल्फाबेट आहे, पण त्याच्यापासून सुरू होणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे DOLL, डॉल. हे काय आहे, हे देखील एक नाऊन आहे. जसं रोडचा शेवटचा अल्फाबेट डी आहे, डी पासून आपण डॉल केलं तर डॉलचा शेवटचा अल्फाबेट आहे L, म्हणून मग त्याच्यापासून दुसरा शब्द आपल्याला तयार करावा लागेल. उदाहरणार्थ LAMP, लॅम्प. आता लॅम्पचा शेवटचा अल्फाबेट आहे P, तर त्याच्यापासून दुसरा शब्द आपल्याला तयार करावा लागेल पॅरट, PARROT, पॅरट. त्याच्यानंतर आता पॅरटचा शेवटचा अल्फाबेट काय आहे, तर ते आहे T, म्हणून मग त्याच्यापासून सुरू होणारा दुसरा शब्द टेबल, TABLE. दिस इज कॉल्ड ॲज वर्ड चेन. वर्ड चेनमध्ये तुम्हाला नाऊन विचारू शकतात, ॲडजेक्टिव्ह विचारू शकतात, तर ते मात्र तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेडमध्ये क्वेश्चन नंबर 1B. आता हे 2 गुणांचं आहे, म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन नंबर 1A हे 8 गुणांचं होतं, क्वेश्चन नंबर 1B हे 2 गुणांचं आहे. आता ह्यामध्ये काय दिलेलं असतं, तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहेत. एक लक्षात ठेवा, तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहेत. आता क्वेश्चन नंबर 1B मध्ये डू ॲज डायरेक्टेड, त्यातला पहिला प्रश्न आहे अटेम्प्ट एनी वन. त्याच्यामध्ये 2 दिलेले आहेत, 2 पैकी तुम्हाला एक करायचं आहे. उदाहरणार्थ मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. टू बी नोन ॲज ही जी फ्रेज आहे, ही फ्रेज वापरून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य लिहायचं. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये तुमच्या मनानं एक वाक्य तयार करायचं आहे आणि ते तुम्हाला लिहायचं आहे. समजा ते जर नको असेल तर त्याला और दुसरा एक प्रश्न असतो, तो तुम्हाला सोडवता येईल. 2 पैकी एक सोडवा. तुम्हाला 2 येत असतील तर दोन्ही सोडवा, काही अडचण नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मीनिंगफुली. म्हणजे एक छोटंसं वाक्य दिलेलं आहे. सपोज धिस इज द स्कूल, हे एक वाक्य आहे आणि या वाक्याला तुम्हाला एक क्लॉज लिहायचा आहे, म्हणजे त्याला एक गौण वाक्य जोडायचं आहे. हे आहे प्रिन्सिपल क्लॉज. तुम्हाला एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडायचा आहे. आता याला थोडीशी तयारी पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. दिस इज द स्कूल हे एक वाक्य आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, दिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड अप टू 10th क्लास. आता वेअर आय स्टडीड अप टू 10th क्लास हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. याचा अर्थ असा नाही की मी ज्या लांबीचं वाक्य सांगायलो तसंच तुम्ही लिहावं. तुम्ही याच्याही पेक्षा छोटंसं वाक्य लिहू शकता, त्याला गुण मिळतात, परंतु ते
अर्थपूर्ण त्याच्याशी निगडीत असायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 1B मधला दुसरा प्रश्न आहे. आता ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. आता मी दोन्ही सांगतो. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आता 2 शब्द दिलेले आहेत, त्या 2 शब्दांना तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचंय. आता प्रीफिक्स म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाच्या अगोदर लावण्याचा जो प्रत्यय असतो त्याला म्हणायचं प्रीफिक्स. प्री म्हणजे अगोदर, आणि सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या नंतर जो लावायचा प्रत्यय असतो त्याला म्हणायचं सफिक्स. आता हे लक्षात आलं पाहिजे की कशाला प्रिफिक्स लावायचं आणि कशाला सफिक्स लावायचं. उदाहरणार्थ CARE, केअर हा शब्द दिलेला आहे, तर आपण त्याला केअरफुली FULLY सफिक्स लावू शकतो. हेल्दी HEALTHY हेल्दी हा शब्द आहे, त्याला आपण अनहेल्दी हा प्रिफिक्स लावू शकतो. 2 पैकी 2 दिलेले असतात, प्रश्न 2 दिलेले असतात, त्याच्यापैकी एक सोडवायचं असतं. एका ह्याच्यामध्ये हे 2 दिलेले आहेत, केअर आणि हेल्दी, याला 1 मार्क आहे. जर तुम्हाला हे नको वाटत असेल तर त्याला ऑर दुसरा आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तेच शब्द दिलेले आहेत, केअर आणि हेल्दी. मग याच्यापैकी एक शब्द तुमच्या वाक्यामध्ये वापर करायचा आणि ते लिहायचं. म्हणजे एक शब्द वापरून वाक्य लिहायचंय. ते वाक्य तुम्ही तुमच्या मनानं तयार करायचंय, त्याच्यामध्ये हा शब्द व्यवस्थितपणे आला पाहिजे आणि ते वाक्य तुम्ही लिहायचंय. अशा प्रकारे आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B याच्या संदर्भात विस्तृत आणि विस्ताराने माहिती दिलेली आहे. आशा करतो की तुम्हाला हे सगळं लक्षात येत असेल. धन्यवाद.